तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती दुर्गी आणि चंचीला खाली बोलावून घेतो आणि मग त्यानंतर तो सगळ्यांपुढे पुन्हा एकदा मुकादमला विचारू लागतो की आता सांग, नेमकं कोणी तुला करायला सांगितलं होतं हे सगळं. पण तरीही तो रमेश काही तोंड उघडत नाही आणि त्यामुळे मग अधिपती त्याला खूप मारतो. तो म्हणत असतो की आता याच्यासाठी ना फक्त एकच पर्याय आहे, तो म्हणजे पोलीस. आणि मग त्यानंतर तो रव्याला सांगतो की आधी याला आपण गोडाऊनमध्ये घेऊन जाऊ, तिथे खूप मारू आणि मग त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देऊ. आणि ते ऐकून रमेश खूप घाबरतो आणि हात जोडत सरकार मला माफ करा, एक डाव संधी द्या असं म्हणू लागतो. पण मग त्यावेळी अक्षरा म्हणते की नाही अधिपती, या माणसाला आता आपण पुन्हा संधी द्यायची नाही. त्याने खूप मोठा गुन्हा केलाय आणि त्याला त्या गुन्ह्याची शिक्षा मिळायलाच हवी. पण तरीही मुकादम रडतच म्हणत असतो की वहिनीसाहेब मला माफ करा, मला पोलिसांच्या ताब्यात नका देऊ. तर अधिपती म्हणतो की तुझ्याकडे आता फक्त शेवटची संधी आहे, तुला हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं ते सांग. मात्र तो मुकादम म्हणत असतो की सरकार मी नाही सांगू शकत, नाहीतर माझ्या आईच्या जीवाला धोका निर्माण होईल, हवं तर मी कोल्हापूर सोडून निघून जातो. आणि त्यावेळी आजी म्हणतात की अरे अधिपतीने तुला सांगितलंय ना की तुझ्या आईची जबाबदारी तो घेईल, मग आता तू त्या माणसाचं नाव सांग. पण तरीही मुकादम काही सांगत नाही. आणि मग शेवटी रव्या पोलिसांना फोन करतो आणि सरकारांनी तुम्हाला ताबडतोब बंगल्यावर बोलावलंय असं सांगतो. त्यामुळे मुकादम अजूनच घाबरतो आणि मग तो शेवटी अधिपतीला त्याला कोणत्या व्यक्तीने हे सगळं करायला सांगितलं होतं त्या व्यक्तीचं नाव सांगायला तयार होतो. आणि मग तो दुर्गी आणि चंचीकडे बघू लागतो आणि त्यानंतर तो चंचीकडे बोट दाखवणार इतक्यात दुर्गी तिला मागे सारत्याने स्वतः पुढे येते. तर रमेश दुर्गीकडेच बोट दाखवतो आणि ते बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. सगळेजण रागातच दुर्गीकडे बघत असतात. तर दुर्गी मोठ्याने ओरडूनच म्हणते की हो, हे सगळं मीच केलं आहे, मीच मुकादमाला तो स्टेज पाडायला सांगितला. आणि ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. आजी आणि अधिपती दुर्गीला तिने हे सगळं का केलं असा जाब विचारतात. तर दुर्गी म्हणत असते की हे सगळं मी माझ्या ताईसाठी केलं. आणि ते ऐकून अधिपती अजूनच चिडतो. तो म्हणत असतो की मावशी, मी तुला या आधीसुद्धा सांगितलं होतं की चारुलताबाईंच्या वाटेला जाऊ नको, तू माझं का ऐकलं नाही, त्याच वेळी तुला या घराच्या बाहेर काढायला हवं होतं, माझी चूक झाली. तर आजीसुद्धा दुर्गीला खूप सुनावतात. मात्र दुर्गीला काही फरक पडत नाही. उलट तिने आणि चंचीने जे काही केलं ते कसं बरोबर आहे हेच सगळ्यांना पटवून देत असते. अक्षरा म्हणत असते की मावशी, तुम्ही असं कसं वागू शकता, एखाद्या माणसाचा जीव घेण्याचा प्रयत्न कसं करू शकता. अहो, आपण एका घरात राहतो, एकमेकांचं सुखदुःख वाटून घेतो, मग तरीही तुम्हाला असं सगळं करताना लाज वाटली नाही का. तर दुर्गी म्हणत असते की मी जे काही केलं ना ते माझ्या ताईसाठी केलं आणि ही चारुलताबाई ना मला या घरातच काय तर या जगात सुद्धा नको आहे, तिला मी जिवंत सोडणार नाही. आणि ते ऐकून चारुहास सर तर खूपच चिडतात. ते म्हणत असतात की अधिपती, ही बाई ना आता मला डोळ्यांसमोरही नको आहे, हिला आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात दे. मात्र तरीही दुर्गी तिने जे काही केलं ते कसं बरोबर आहे हेच सगळ्यांना सांगत असते आणि उलट असं म्हणत असते की मी जे केलं ना ते माझ्या ताईसाठीच केलं. त्यामुळे अधिपती म्हणतो की तू हे जे काही केलं ना ते आमच्या आईसाहेबांसाठी कधीच नव्हतं, कारण जर तू आईसाहेबांचा विचार करत असती ना तर एका बाईला मारण्याचा प्रयत्न केला नसता. मात्र दुर्गी अधिपतीलाच म्हणते की तुम्ही तर ना काही बोलूच नका, आता तुमची सख्खी आई या घरात आली आहे म्हटल्यावर तुम्ही तिच्याच मागे मागे करणार ना. पण तुम्ही विसरलात का, माझ्या ताईने तुम्हाला अगदी रक्ताचं पाणी करून वाढवलंय. अहो, मी माझ्या ताईने तुमच्यासाठी या घरासाठी काय नाही केलं, मात्र जेव्हापासून ही चारुलताबाई या घरात आली आहे ना तेव्हापासून तुम्ही ताईला विसरला आहात. आणि ते ऐकून अधिपती तर खूप चिडतो. दुर्गीला म्हणत असतो की तू आईसाहेबांचं नाव तर ना घेऊच नको. पण दुर्गी काही ऐकत नाही. ती म्हणत असते की मी कोणालाही माझ्या ताईची जागा घेऊ देणार नाही, माझ्या ताईसाठी मी कोणाचा जीव घेईल सुद्धा आणि स्वतःचा जीव देईल सुद्धा. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की मावशी, खरंच तुमच्याकडून ना ही अपेक्षा नव्हती, एखाद्याला मारण्याचा विचारच तुमच्या मनात कसा काय येऊ शकतो. पण दुर्गी तरीही गप्प बसत नाही आणि त्यामुळे चारुहास सर काठी घेऊनच तिच्या अंगावर धावून जातात. पण अक्षरा त्यांना कसं बसं थांबवते आणि म्हणते की बाबा, तुम्ही कायदा हातात घेऊ नका. तर चंचला रडतच म्हणत असते की अधिपती, माझ्या मम्मीला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका, जर ती गेली तर माझं कसं होईल. तर अधिपती म्हणत असतो की हा सगळा विचार ना आधी करायला हवा होता. पण तरीही दुर्गीला स्वतःच्या चुकीची जाणीव होत नाही. उलट ती म्हणत असते की मी जे केलं ना ते बरोबरच आहे. आणि मग त्याच वेळी पोलीस त्या ठिकाणी येतात. तर चारुहास
सर पोलिसांना सांगतात की या बाईला आधी इथून घेऊन जा. त्यामुळे चंची आणि दुर्गी खूपच घाबरतात. तर पोलीस नेमकं काय घडले हे अधिपतीला विचारू लागतात आणि मग अधिपती त्यांना सांगतो की तुम्हाला तर माहितीच आहे, नवरात्रीमध्ये आपण दांडियांचा उत्सव साजरा करतो आणि मग तो त्या उत्सवात जे काही घडलेलं असतं ते सगळं इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो आणि म्हणतो की या बाईने तिचा गुन्हा स्वतःच्या तोंडून कबूल केलाय, त्यामुळे हिला शिक्षा व्हायलाच हवी. आणि ते ऐकून दुर्गी आणि चंची तर खूप घाबरतात आणि मग चंची लगेच नाटक करत चारुलताकडे जाते. ती चारुलताच्या पायाशी बसत हात जोडून रडतच म्हणत असते की चारुलताबाई, माझ्या मम्मीला माफ करा, ती पुन्हा अशी चूक नाही करणार. मात्र त्यावेळी अक्षरा म्हणते की आई, तुम्ही यांना सहजासहजी माफ करू नका, यांनी चूक नाही तर मोठा गुन्हा केलाय, तुमचा आणि बाबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. आजीसुद्धा म्हणत असतात की हो चारुलताबाई, यांना माफ करू नका. मात्र चारुलता चंचीला उठवत म्हणते की चंचला, तू माफी मागू नको आणि रडू नको. आणि मग ती पुढे असंही म्हणते की मला असं वाटतं की आपण यांना एक संधी द्यायला हवी. आणि ते ऐकून दुर्गी, चंची आणि तो मुकादम खूपच खुश होतात. पण चारू हा सर चिडून म्हणतात की अगं चारू, तू काय बोलतेस, कळतंय का तुला? तू यांना माफ करू नको, चुकीचा निर्णय घेऊ नको. अक्षरासुद्धा तेच सांगत असते आणि म्हणत असते की या घरामध्ये ना सगळ्यांना समान न्याय मिळायला हवा. मावशींनी चूक केली आहे, त्यामुळे त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. आणि ते ऐकून चंची पुन्हा एकदा नाटकं करायला सुरुवात करते. मात्र मग त्यावेळी चारुलता असं म्हणते की चंचलाला शिक्षा होऊ नये असं मला वाटतं, पण त्याचसोबत दुर्गेश्वरीला शिक्षा व्हावी असंही वाटतं. आणि मग ती दुर्गेश्वरीला म्हणू लागते की मी तुम्हाला याआधीसुद्धा सांगितलं होतं की मी या घरात कधीच तुमच्या ताईची जागा घेण्यासाठी आले नव्हते आणि मी कधी त्यांची जागा घेणारसुद्धा नाही आहे. मला फक्त माझ्या माणसांसोबत राहायचं आहे, त्यांच्यासोबत राहू द्या. आणि खरं तर ना मी तुम्हाला माफ करेलही, मात्र माझी माणसं मला तसं करू देणार नाही, त्यामुळे तुम्हाला तुमच्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी. आणि मग त्यानंतर अधिपती इन्स्पेक्टर साहेबांना दुर्गीला अटक करायला सांगतो. पोलीस तिला घेऊन जाण्यासाठी निघतात. तर चारुलता म्हणत असते की तुमच्या माघारी चंचलाची काळजी मी घेईल. पण त्याचवेळी चंची दुर्गीकडे पळत जाते आणि तिचा हात धरून तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. तर तो मुकादम देखील अधिपतीची माफी मागत असतो. तर अधिपती त्याला सोडून देण्याचा विचार करतो, पण अक्षरा म्हणते की नाही अधिपती, आता जर तुम्ही याला सोडून दिलं ना तर तो पुन्हा तीच चूक करेल. आणि मग ती पोलिसांना त्या मुकादमाला सुद्धा अटक करायला सांगते. तर चंची आणि दुर्गी रडतच एकमेकांना मिठी मारतात. दुर्गी चंचीच्या कानात सांगत असते की ती चारुबाई मला माफ करणार होती, पण ती मास्तरडी मध्ये आली, त्यामुळे आता तू या घरातच राहा आणि तिला खूप त्रास दे. आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर चंची तिच्या खोलीतल्या वस्तू इकडे तिकडे फेकत असते. तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात, तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. तर चंची म्हणत असते की त्या अक्षदाने आत्तापर्यंत जे काही केलं ना ते मी सहन केलं, पण आज तिच्यामुळे माझी मम्मी तुरुंगात गेली, आता मी तिला सोडणार नाही. आणि ते ऐकून आजी खूप चिडतात. त्या चंचीला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण त्याचा काही परिणाम होत नाही. दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा बोलत असतात. अक्षरा तिच्या मतावर ठाम राहिल्यामुळे, तिनेच दुर्गीला शिक्षा मिळवून दिल्यामुळे अधिपती तर खूपच खुश असतो आणि म्हणत असतो की आज ना तुम्ही अगदी आईसाहेबांसारखंच वागलात, ज्याने गुन्हा केला त्याला शिक्षा मिळायलाच हवी या मतावर तुम्ही ठाम राहिलात. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती ते सगळं ठीक आहे, पण मला ना एका गोष्टीचं आश्चर्य वाटते, म्हणजे मावशी आईच्या आणि बाबांच्या जीवावर उठल्या तरी पण आईंनी त्यांना एवढ्या सहजासहजी कसं काय माफ केलं. आणि ते ऐकून अधिपतीसुद्धा विचारात पडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.